नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये येत्या 30 दिवसात किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव। हो मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की आता येत्या 30 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता येत्या 30 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजार भाव पातळी। सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती, या सर्वांचा परिणाम येत्या 30 दिवसात देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि या परिणामामुळे आता येत्या 30 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव, चला बघूया। तर बघा मित्रांनो, सगळ्यात प्रथम आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजार भाव। आंतरराष्ट्रीय सोयाबीनची बाजार भावाची परिस्थिती बघितली तर आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजार भाव हा 4 दिवसांपूर्वी $11.25 प्रति बुशेल्स पर्यंत होता, त्या सोयाबीनची बाजार भाव पातळी ही आजच्या कंडिशनला $11.75 प्रति बुशेल्स पर्यंत आली आहे। जाणकारांच्या मते आपल्याला मे महिन्यात सुद्धा सोयाबीनच्या भावात सुधारणा दिसणार आहे आणि येत्या 30 दिवसात जागतिक बाजारात जर सोयाबीनचा बाजार भाव वाढला आणि बाजार भाव पातळी $12.5 प्रति बुशेल्स पर्यंत पोहोचली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। आता आपल्या सर्वांना माहिती आहे की आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनच्या भावाचा परिणाम आता देशांतर्गत बाजारात होतच असतो। कशामुळं तर सोयाबीन इंटरनॅशनल कमोडिटी आहे, सोयाबीनचं उत्पादन बाहेरील देशात जास्त आहे, त्यामुळे सोयाबीनचे भाव बाहेरचे देश कंट्रोल करतात। आता यामुळे काय होणार आहे, त्या 30 दिवसात किंवा जगात भाव वाढतोय ना तर देशात सुद्धा वाढणार। आणि दुसरीकडे मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की देशात सध्या सोयाबीनची विक्री 1.25 लाख क्विंटलच्या आसपास आहे। ही विक्री येत्या 30 दिवसात 1 लाख क्विंटलच्या 100% खाली येणार आहे। याचा कुठेतरी फायदा होणार, कारण मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला येत्या 30 दिवसात कमीत कमी $200 या ठिकाणी वाढताना दिसणार आहे।
या वाढीमध्ये येत्या 30 दिवसात सोयाबीनचा बाजारभाव हा 100% 4,800 पार जाण्याची शक्यता दिसत आहे, परंतु येत्या 30 दिवसात सोयाबीनचा भाव 5,000 होण्याची शक्यता अजिबात नाही। मग अशा परिस्थितीमध्ये आपण सोयाबीनची विक्री कशा पद्धतीनं करावी? तर लक्षात घ्या, जर सोयाबीनचा भाव 4,600 पार मिळाला, जो की मिळण्याची दाट शक्यता आहे येत्या 4-8 दिवसात, तिथं 50% सोयाबीन विक्री करा, 50% सोयाबीन 4,800च्या भावावर विका, ज्यामुळे होईल आपला फायदा। कारण जून महिन्यात खत बियाणाच्या खरेदीसाठी पैशाची आवश्यकता असते, म्हणून सोयाबीनची विक्री वाढते आणि भाव घसरतात। म्हणून आपण मे महिन्यातच चांगला बाजारभाव सोयाबीन विकलं तर तुमचा होईल फायदा। तर मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।